आता या NIS कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये 30 मुली आणि 10 मुले कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहेत. सकाळ संध्याकाळ 2 सत्रामध्ये सराव चालू असतो आहे. आता आमचं टार्गेट आहे 15 वर्षाखालची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, त्याच्यासाठी आमचा सराव चालू आहे. आणि राष्ट्रीय स्पर्धेत 10 मुली, 2 मुलं आणि महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी 1 मुलगा अशी ह्या वर्षी ह्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. मग आता या मुली या ज्या प्रशिक्षण करण्यासाठी येत आहेत त्या बाहेरच्या राज्यातील आहेत की इथलेच आहेत? संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्याकडं या मुली शिकण्यासाठी आल्या आहेत, जेणेकरून कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, नांदेड, वाशिम, नागपूर भरपूर ठिकाणावरून ह्या मुली आलेल्या आहेत आणि ह्या निवासासाठी आहेत. आणि सकाळ संध्याकाळ 2 टाईम प्रॅक्टिस चालू आहे. मग आता यापैकी किती मुली आता बाहेरच्या स्पर्धांमध्ये उतरलेल्या आहेत किंवा विशेष कामगिरी त्यांनी केलेली आहे, काय सांगा? एक 8 ते 9 मुली राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. शालेय राष्ट्रीय स्पर्धा 2 वर्षापूर्वी झाल्यात, त्याच्यामध्ये 9 मुलींनी पदक प्राप्त केलेलं आहे. आणि आता येणाऱ्या हंगामी 15 वर्षाखालील डिसेंबर महिन्यातल्या स्पर्धेसाठी तयारी चालू आहे. आता कोल्हापूर म्हणजे कुस्ती आणि कुस्ती म्हणजे कोल्हापूर, मग अशा आपल्या या दोन्हीच्या समीकरणामध्ये मुलींना देखील कुस्तीमध्ये प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने काय सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांना? मुलींना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचे पालकच जबाबदार आहेत. त्या पालकांनी समोर येऊन मुलींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांचं अभ्यासाबरोबर कुस्ती ह्या क्षेत्रात त्यांचं नाव मोठं होईल आणि त्या देशासाठी पदक प्राप्त करू शकतील. तर आता या कुस्ती केंद्रातील 14 वर्षाची मुलगी जी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने आपली कामगिरी दाखवलेली आहे. श्रावणी, काय तू नेमकी कामगिरी केली होतीस राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत, काय कशा प्रकारे केली होतीस? मग माझ्या सरांनी चांगले योगदान दिलं म्हणून मी राष्ट्रीय खेळाडू बनू शकले. नॅशनलला मी 3rd खेळ होते, परंतु माझा तो चान्स चुकला. पण माझ्या सरांनी माझं अजून प्रॅक्टिस घेतलं आहे, त्याच्यामुळे मी आता येणाऱ्या डिसेंबरमध्ये 15 कॅरेटमध्ये मी सरांना नक्कीच नॅशनलला गोल्ड मेडल आणून दाखव. कशा प्रकारे तू प्रॅक्टिस करतेस इथे? सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाईम आमचं इथं प्रॅक्टिस सुरू असतं आणि आमचे सर खूप छान इथं प्रॅक्टिस घेतात, आम्हाला समजावून सांगतात डावतेन. मग आता याच्या पुढे अजून चांगल्या प्रकारे कामगिरी करायची तुझी इच्छा आहे? हां, आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मला गोल्ड मेडल मिळवायची इच्छा आहे. माझं नाव अंकिता भिवा जाधव.